आजचा जो बायोटा आहे तो एका पुनर्विवाह करू इच्छित असणाऱ्या मुलीचा आहे, त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका. आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लगेच जुळण्यासाठी सहकार्य करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 1987, उंची मुलीची 5 फूट 3 इंच आहे, रंग मुलीचा गोरा आहे, मुलगी दिसायलाही सुंदर आहे, शिक्षण मुलीचे MA झालेलं आहे आणि मुलगी मुंबई येथे जॉब करत आहे. वार्षिक 5 लाख रुपये एवढा मुलीला पगार आहे. मुलीच्या कुटुंबात आई, वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. मूळ हे सातारा जिल्ह्यातले आहेत, पण त्यांचं कुटुंब गेले अनेक वर्ष झाले मुंबई येथे सेटल आहे. आणि या मुलीचा लग्नानंतर 2 महिन्यांमध्येच ते काही कारणामुळे विभक्त झाले आणि त्यानंतर त्यांनी कायदेशीर घटस्फोट सुद्धा घेतलेला आहे. लग्नापासून त्यांना कोणतंही अपत्य नाहीये. तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे. पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा. तर त्यांच्या अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल तो मूळचा सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा पुणे इत्यादी जिल्ह्यातील मुलाचं मूळचं गाव असावं. आणि तो मुलगा जर का मुंबईमध्ये सेटल असेल तर त्या मुलास पहिला प्रेफरन्स राहील, किंवा मुलगा मुंबईमध्ये सेटल नसेल तर पुण्यामध्ये तरी सेटल असावा. त्यासोबतच मुलाचं त्या ठिकाणी स्वतःचं घर असावं आणि मुलाला वार्षिक 10 लाख रुपये किमान एवढा पगार असावा आणि त्या मुलाला लग्नापासून कुठलंही अपत्य नसावं अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे नक्की तुमचा कुठलाही मित्र जर का पुनर्विवाह करू इच्छित असेल, एखादी चांगली सुंदर मुलगी शोधत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचा लगेच जुळण्यासाठी सहकार्य करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घेतली नसेल तर तुम्हाला हे जे स्क्रीनवरती 2 नंबर दिसतात त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा. तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचा बायोटा फोटो पाठवून सुद्धा नाव नोंदणी करू शकता, किंवा पुणे आणि सातारा या 2 ठिकाणी ऑफिस आहेत, त्या ऑफिसमध्ये थेट भेटून सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.